पण काय करू आई साहेब सांगा ना तुम्ही. त्यावेळेस माता पार्वती सांगतात, आई म्हणले तुला एकदा तुझ्या पतीला श्री शिव महापुराणाची कथा श्रवण करू. एकदा जर त्याने श्री शिव महापुराण जर श्रवण केलं, जर ती कथा ऐकली, जर ती कथा त्या ठिकाणी श्रवण केली तर त्याची मुक्तता निश्चित आहे. मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही म्हटले तो. चंचुला मातेने हात जोडल्याने विचारतो म्हटली, आई साहेब शिव महापुराणाची कथा कोण सांगेल माझ्या पतीला? आता पती असणारा त्या पिशाच योनीमध्ये गेला, माझा पती असणारा त्या भूत योनीमध्ये राहतोय. कोण जाईल त्याच्यापाशी आणि कोण सांगेल माझ्या पतीला? तुम्हीच कृपा करा. ज्यावेळेस आपला हक्क ज्यावेळेस आईवरती असतो किंवा आपला हक्क ज्यावेळेस आपल्या देवावरती होतो ना, त्यावेळेस आपला असणारा आपण हक्क कोणावरती गाजू शकतो? जे आपल्या, ज्याला आपण आपलं मानतो, ज्याला आपण आपल्या असणाऱ्या भक्तीमध्ये तल्लीन करून घेतलेला आहे. आपण आपल्याला कोणाला म्हणतो महाराज? आपण ज्याची सेवा करतो ना त्याला आपण आपलं म्हणतो महाराज. आज चंचुल्या मातेने माता भगवतीची, माता पार्वती मातेची सेवा केली आणि सेवा करून त्यांचे भक्त बनल्या. आज आपण आपल्यात्वाला जर प्राप्त जर झालो, आपण आपलं जर मानलं ना तर त्याचा असणारा आपल्यावरती कृपा करतो. आज ज्यावेळेस ती माता त्या आईकडे त्याच्याकडे प्रार्थना करू लागली, ती माता असणारी त्या आईकडे विनवणी करू लागली, आई साहेब तुम्ही कृपा करा. तुम्ही एकदा त्याच्यावरती जर कृपा केली ना तर ते असं असणारा आमच्यावरती कृपा करते. ऐका, ज्यावेळेस आपलं कोणीच नाही ना त्यावेळेस भगवान परमात्मा आपला होतो. आपल्याला कोणीच थारा देना, आपल्याला कोणीच त्या ठिकाणी बोलो ना, आपल्याला कोणीच काहीच त्या ठिकाणी देईना ना, त्यावेळेस भगवान परमात्मा आपला होतो. भगवान परमात्मा त्याचा पाठीराखा बनतो. ज्ञानोबारायांचं चरित्र घ्या तुम्ही. ज्या वेळेस ज्ञानोबारायांचे आई वडील त्या ठिकाणी सोडून जातात आणि सोडून गेल्याच्या नंतर ज्ञानोबाराय, निवृत्तीनाथ दादा आणि सोपान काका, चिमुकली मुक्ताई साहेब त्या ठिकाणी महाराज 14 भावंड त्या ठिकाणी हिंडतात. त्या साऱ्या आळंदीवरून पंढरपुराला आता ज्ञानोबारायांनी त्या मुक्त वाटचाल करावी. सगळं त्यांना असं तो म्हणजे या सृष्टीचा चालक मालक असणारा जो भगवान परमात्मा आहे ना, तो सांगितलं की ज्ञानोबाराया चिंता करू नका, तुम्हाला शुद्धीची गरज नाहीये, तुम्हाला त्या ठिकाणी कसल्याच प्रकारची गरज नाहीये, तुम्ही चिंता करू नका. आज सुद्धा तोच करायचं आणि भगवान शंकर ही दोघं जण जगदंबा असणारी माता पार्वती. म्हणून आपल्याला जर काही काम भगवान शंकराकडून करून घ्यायचंय ना तर 2 जणांना सांगावं. एक माता पार्वतीला, आणि जर माता पार्वतीला सांगता नाही आलं तर दुसरं म्हणजे नंदीला. आपली प्रथा आहे, दर्शन घेतल्याच्या नंतर जर आपलं काम पूर्ण जर करून घ्यायचं असेल ना तर काम पूर्ण करण्याकरता ते काम नंदीच्या कानामध्ये सांगायला पाहिजे. नंदीच्या कानामध्ये एक साधू महात्माने त्या ठिकाणी राहत मनामध्ये एक गोदावरीमध्ये जावं, स्नान करावं. प्राप्त करायचंय तुला, एकदा तुला भेटायचंय, एकदा माझ्या प्राप्त करायचंय तुला, एकदा तुला भेटायचंय, एकदा माझ्या समोर नाही आलास ना देवा तरी चालेल, तू फक्त आणि फक्त माझ्या गोदावरीमध्ये स्नान करावं. आजीने रोज त्या त्र्यंबकेश्वराला